आज या ठिकाणी पिंपळवंडी गावामध्ये सन्मान्य पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारणच असं आहे का आता एक 3-4 दिवसापूर्वी काळवाडीमध्ये जी कारवाई झाली FDAची, त्या प्रकरणादरम्यान तिथल्या सरपंचांनी माझं नाव घेतलं की आनंद आसकरांनी मला फोन केला, हस्तक्षेप केला, राजकीय दबाव आणला की कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका, काय असं सोडून द्या वगैरे. परंतु ही बातमी दादांत खोटी आहे. त्यातलं वास्तव असं आहे का त्या दिवशी यांचा खेळ काहीतरी सकाळी 10-10:30 पासून चालू होता दुपारी 3-3:30पर्यंत. मला 2:15च्या दरम्यान चेतन गडगे ज्यांची गाडी आहे त्यांचा फोन आला. तो माझ्या सख्या मावस भावाचा मुलगा आहे. नातेवाईक असणं हा पार्ट वेगळा, परंतु ज्यावेळेस आपल्या विभागात बाहेरच्या विभागातल्या व्यक्तीची अडचण येते त्यावेळेस तो आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करतो. त्याप्रमाणे 3-3:15ला मला त्यांचा फोन आला की तुम्ही पोलीस स्टेशनला या म्हणून. मी सांगितलं मला एक लग्न आहे तेवढं आटोपतो आणि मी येतो. विषय समजून घेतला आणि मला तिथं पोलीस स्टेशनला जायला 4:15 वाजले. 4:15च्या आसपास मी पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं आपल्या पिंपळवंडी गावात त्या दिवशी ह्या चिमुकलीचं जे झालं त्या संदर्भात कॅन्डल मोर्चा होता. त्याच्यानंतर निषेध सभा पण होती. तर पोलीस बंदोबस्त होता, पोलिसांच्या गाड्या होत्या पोलीस स्टेशनला खूप. आपले SP संदीप गिल साहेब होते, आळेफाटा पोलीस स्टेशनचे PI विश्वास जाधव साहेब होते आणि तिथं आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर डोंबरे साहेब पण होते. तर ती गर्दी असल्यामुळे साहेबांनी मला काय म्हटलं, तुम्ही थोडं साईडच्या केबिनला आहे. आम्ही तिकडे गेलो, बसलो. त्या दरम्यान साहेबांनी तुषार वामन यांना फोन केला की सरपंच तुम्ही ती गाडी पंचायत समितीला पाठवा, नाही तर पोलीस स्टेशनला तरी आणून लावा. ते म्हटले नाही, बिलकुल लावणार नाही. ते म्हटले ठीक आहे, हरकत नाही, मग तुम्ही तरी इथं भेटायला का? तर गडगेंनी 112 कॉल केला होता. आता समजा ते सगळं झालं, ते काही त्यांना दाद देत नव्हते. ते इतके प्रशासनापेक्षा पुढं होते का ते पंचायत समितीचे अधिकारी असू, पोलीस स्टेशन असू, कोणाचंच ऐकण्याच्या ह्याच्यात नव्हते. हरकत आहे नाही कदाचित ते त्यांचं काम करीत होते. पण या दरम्यान नेमकं तिथं निशांत पवार आणि आपलं प्रवीण काकडे आणि दर्शन डगे हे तिघं पोलीस स्टेशनमध्ये आले. मी साहेबांसमोरच बसलो होतो आणि ते म्हटले, अहो आनंद भाऊ, आम्ही काळवाडीत गेलो, चेतनचा फोन आला. आता कोणत्याही प्रकारचा प्रसंग आला का यंग लॉबी काय असतं, मित्राला फोन करतो की बाबा मला इथं अडचण आली, तुम्ही या. तर कोणतेही 4 मित्र जातात. तसे हे 2-4 जण तिथं गेले सरपंच तुषार वामन त्यांना डायरेक्ट म्हटले, प्रवीण आहे का इथं? हां, प्रवीणला डायरेक्ट म्हटले, तुमचा काही संबंध आमच्या गावात यायचा, तुम्ही कशाला आले इथं, निघा. आता ह्या किस्सा यांनी बरं त्याच्यावर त्यांची तिथं शाब्दिक चकमक झाली, वादविवाद झाले वगैरे, काही शिवीगाळ पण झाली म्हणतात. आता हा किस्सा यांनी मला तिथं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. मला काही दम पाडला नाही. मी मोबाईल काढला आणि तुषार वामन यांना फोन केला. म्हटलं सरपंच, ती जी गाडी आहे ती माझ्या मावस भावाच्या मुलाची आहे, तो नातेवाईक आहे, हा भाग आहेच आहे. तुम्ही त्यात जी काही शंका आहे, ज्या मालाची तुम्हाला शंका आहे त्याचे नमुने घ्या. तुमचे ग्रामपंचायत सदस्य, तुमचे ग्रामस्थ, तुमची शिक्षण समिती आणि जे काय आहेत त्याचे व्हिडिओ बनवा, पॅकिंग करा, माल उतरून घ्या, त्याच्या सह्या घ्या. पण शालेय पोषण आहार माझ्या माहितीप्रमाणे मी त्या विषयात तासभर लक्ष घातल्यावर कळालं होतं 2 महिने काही पोचला नव्हता. तर ती गाडी पुढं जाऊ द्या, मिटून घ्या वगैरे शब्दही नाही आणि काहीच नाही. आता पहा, याच्यामध्ये जी कारवाई व्हायची, जर चुकीचं कोण असेल मग तो माझा वडील असू, माझा भाऊ असू, नाही तर मुलगा असू, नाही तर नातेवाईक असू, चुकीला माफी नसावी, कारवाई झालीच पाहिजे. पण तो म्हटला आमच्या गावात येऊन आमची आईमाई काढली. म्हटलं सरपंच, सकाळपासून खेळ चालला, एखाद्याची मेंटॅलिटी खराब होती, ही वेळ का आली? नाही आनंद शेठ, तुम्ही बोलूच नका माझ्याशी, तुम्ही फोन ठेवा, तुम्ही एक बाजू घेताय. त्यांनी माझा फोन डायरेक्ट कट केला. मी परत फोन लावला. म्हटलं सरपंच, अजून एक विषय आहे, मित्र तिथं मदतीला आलेत. ते मदतीला आल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणताय पिंपळवंडीची मुले आमच्या गावात यायचा काही संबंध, मग तुम्हाला नाही यायचं का आमच्या गावात? माझं वाक्य कसं होतं, तुम्ही म्हणताय का तुमच्या गावात आल्यावर म्हणताय आमच्या गावात यायचा काही संबंध, तर माणूस बोलतोच ना, तुम्हाला नाही यायचं का आमच्या गावात? त्यांनी त्या वाक्याचं काय गणित केलं, अर्धवट सांगितलं का त्या आधी काय वागलेत. हवं तर प्रवीणचंही स्टेटमेंट घ्या, प्रवीण सांगनच. माझ्या मते निशांत भाऊ आलेत का, निशांत पवार, अच्छा, हे सगळे होते. आता यांनी जे सांगितलं त्यानुसारच फोन घ्या. आता त्यानंतर त्यांना कोणत्या नेत्यांनी दबाव आणला, कोणी फोन केले, कोणी मेसेज केले, त्यांच्यात दम येतं, त्यांनी नावं घ्यावं त्यांची. सगळं काही ज्या बातम्या चुकीच्या चालल्यात, आनंद भाऊनी अनेक जण म्हणा आनंद भाऊसारखा माणूस असं चुकीचं करू शकत नाही, कसं काय भाऊने असं केलं. पण वास्तव असं आहे का मी फोन केला आहे काय,
तो सांगतोय काय. बरं त्याचे काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पण माझ्याकडं रेकॉर्ड आहे. पण आता कसं असतं, शेवटी प्रशासकीय अधिकारी हे असं करता येत नाही. मी तुम्हाला जे कॅमेऱ्यासमोर नाही, पत्रकार बांधवांनी पण ते ऐकले, ग्रामस्थांनी पण ऐकले. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका आहे का, संदीप भाऊ यांनी काय बोलले त्याच्यामध्ये, 1982 साली आमची ग्रामपंचायत वेगळी झाली, त्यानंतर आमच्या काळवाडीचा विकास पहा आणि पिंपळवंडीचा विकास पहा. मुद्दा कुठे FDAचा, ते क्वालिटी आहे की नाही, भेसळ आहे की नाही, ते चेकिंगचा. समजा आनंद राजकारणी तुम्हाला फोन केला, आता समाजात तुम्ही एखाद्या नेत्याकडे जाता, बा असं असं झाले, जरा पुढं फोन करा. उद्या समाजात त्या व्यक्तीने पुढं फोन केला म्हणजे त्याला दबाव मानतात का? बिलकुल नाही. पण त्यांचं ते आता ते किलर, सायलेंट किलर आहे ना, बोलताना एकदम सौम्य बोलायचं. स्वतःचे गोंधळ किती आहे त्यांचे आम्हालाही माहिती आहे. अक्षरशः बोगस FDA, त्याच्यामुळं ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर सगळं गणित आहे. आणि त्यांनी जे काय म्हटले, पिंपळवंडीचा विकास पहा. पिंपळवंडी गाव हे तालुक्यात एक नावलौकिक असणारं मोठं गाव आहे. ह्या गावच्या लोकांनी समाजाला पंचक्रोशीला दिशा दिली, नवे नवे तर तालुक्याला दिशा दिली. आणि ह्या गावाने काळवाडीला कधी वेगळं मानलंच नाही. या गावाने काळवाडीला सदैव मान सन्मान दिला का आता आमचीच वाडी, जशी भटकळवाडी, चाळकवाडी, वैशाखखेडे, पिंपळवंडी ही संयुक्त ग्रामपंचायत आहे, तशी काही काळ आधी काळवाडी पण जॉईंट होती. आता ईदच जर तुम्ही पाहाल ना, वेशीचं उद्घाटन झालं, तालुक्यात एवढे सरपंच आहे, पण काळवाडीच्या सरपंचांचं तुषार वामनचंच नाव आहे इथं. का तर ते आपल्या गावचे. आणि ज्यावेळेस पिंपळवंडीचीच मुलं तिथं जातात आणि ते म्हणतात तुमचा काही संबंध, योग्य नाही ना. सांगण्याचा हेतू असा आहे. आणि ते जे काही हे तोडमोड करून चाललंय गणित, अहो FDAचं काम FDA करतीच आहे, परंतु तुम्ही एका मोठ्या गावाला बदनाम करताय. विषय होता एका सामान्य गोष्टीचा, तुम्ही अख्ख्या गावावर शिकवलं. मध्यंतरी आमचे सचिन फुलसुंदर, आता व्यावसायिक मुलं आहे, मार्केटमध्ये व्यवसायाची मार्केटिंग काय जातात, आहेत का सचिन भाऊ? सांगा काही वस्तुस्थिती त्यांना कळन. ज्यावेळेस आपण गावोगावी छोटे फ्लेक्स लावतो ना मार्केटिंगचे, घ्या या पुढे या बोला, सांगा. म्हणजे प्रत्येक वेळेस जर ते गाव वेगळं दाखवत आहे. मार्केटिंगचे मी फ्लेक्स लावले, माझा म्हणजे मेडिकलचा हे फ्लेक्स लावले होते. ते मला म्हणले तुझा लावायचा संबंध काय? म्हणलं अहो साहेब, ती मेडिकलची जरा ते एक सामाजिक विषय येतो, त्यासाठी तुम्ही ते फ्लेक्स लावले तर तुम्ही असं बोलायचं काय नाही ना, मी आळू येऊन काढतो ते फ्लेक्स, असा तो विषय झाला होता. म्हणण्याचा हेतू एकच आहे की बाबा या गाव हद्दी कधीपासून वाटले गेल्या. आम्ही तालुक्याच्या कोणत्याही गावात कधी गेलोय, मन मोकळं गेलोय. काळवाडीत आपले अनेक जुने संबंध आहेत, अनेक मित्र परिवार, सगळ्या जाती धर्माची लोक या पंचक्रोशीत गुण्यागोविंद आहे. विषय कोणता असतो ना, माणसाने तेवढंच बोलावं. दोन्ही गावांमध्ये आग लावून देऊन संबंध खराब करण्याचा काय विषय येतो सांगा? त्यांचे वडील शरद वामन एक उंचीचं नेतृत्व राहिलं, या पिंपळवंडीच्या मातीशी कायम सदैव नाळ जोडून राहिलं. इथं सगळे जथे, सगळे वाड्या वस्त्या गुण्या गोविंदाच्या. आणि प्रवीण साळकी मग उद्या काळवाडीत, मग ते साधं सोपं गणित आहे ना माझं म्हणणं. तुम्हाला आमच्या गावात यायचं नाही का? यात धमकी झाली का? याच्यामध्ये कुठं राजकीय दबाव झाला का? त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्या, पण मेसेज समाजात चुकीचा जाऊ नये आणि माझी बाजू मला मांडता यावी. माझ्या गावाचं नाव त्यांनी बदनाम करायची गरज नाही. गावचा विकास खूप उंचीचा आहे, कारण गावाला वाड्या आहेत, भरपूर वस्त्या झाल्यात, लोकसंख्या वाढली, विकास होतच राहणार. विकास कधी थांबत नसतो. त्या गोष्टीवर त्यांनी आम्हाला पिंपळवंडीकरांना शिकवायची काही गरज नाही. त्यांनी स्वतःचं वैयक्तिक आयुष्य, कॅरेक्टर चांगलं बनवावं, गावाचं चांगलं नाव करावं, काळवाडीचा अजून चांगला विकास व्हावा. आम्हाला आनंदच वाटन, कारण बापाला कोणत्याही मुलाचं काम चांगलं झालं ना आनंदच वाटतो. पिंपळवंडी बापच होती, बापच आहे, बापच राहणार. तुम्हाला प्रवीणला विचारायचं विचारू शकता. तुम्ही कशाला गेले होते? पुढे तुम्ही कशाला गेले होते? गडगेंनी फोन केलता म्हणून मी गेलो होतो तिथं. गडके कोण आहे तुमचे? चेतन गडगे मित्र आहे माझा. काय म्हणून फोन केलता? ते म्हणले इथं गाडी धरली, मला फक्त न्यायले, मला थोडा त्रास, त्याला खायचं, तो अपंग आहे ना थोडासा, गोळी घेऊन ये म्हणलेला. पण मी डायरेक्ट गेलो, म्हणलं चल. मी तिथं बोललो नाही काय नाही, हातभातून सरपंच आले, साईडला बोल. सरपंच आले डायरेक्ट मला बोलले का तुझा संबंध काय या गावात यायचा, तो आला काच काय इथं? डायरेक्ट हा दम दिला डायरेक्ट मला सरपंचांनी. ते म्हणलं सरपंचाला एवढंच बोललो, ती फक्त सांगा ना कोई गावात नाही येणार मी आजपासून, जातो म्हणलं काय अडचण नाही. नाही पण सरपंच आणि तुम्ही ओळखता एकमेकांना, मित्र आहेत असं मला कळलं, खरं आहे का? ओळखतो आम्ही. बरं, ते तुम्हाला असं सिरियसली नव्हते, टिंगलीने किंवा नाही सिरियसली बोलले ना, बोलताना सिरियसली बोलले. सिरियसली बोलले. हो.
बोलताना सिरियसली बोलले, नंतर मग कुठंतरी मुलामा चढवायचा का बाबा आम्ही ओळखीचे. मीडिया पुढे बोललेत ना साहेब. तुला माहिती आहे ना तो दम देऊन बोलला. हा दम देऊन बोल. हा मीडिया पुढे बोललेत ना. मला ते नंतर बाईट झाली ना, चेतन गडे ज्यावेळेस बोलले का प्रवीणला असं बोललं, नंतर ते चेतन माझ्यामुळे त्यांनी शिव्या दिल्या. मला तो बोलला ना, नंतर चेतनची त्याची भांडणं झाली जास्त. त्याच्या आधी चेतन मला काय करायचं करा माल किंवा माल खाली घ्या असं त्यांची चर्चा चालली होती. ते आल्याने मला शिव्या दिल्यामुळे चेतननी डायरेक्ट त्यांची चेतनची भांडणं झाली चांगली. बरं तुम्ही नाही काय बोलले का? नाही मी फक्त बोललो. आता आपलं काय ते मालाचं ना आपला काही विषयच नव्हता ना काही. चेतनसाठी आपण गेलतो आणि ते मालाचं आपलं काही शेवटी आमची मुलं आहेत ना शाळेत. तुम्ही गेल्यावर चौकशी काय केली? काहीच नाही. चेतनला फक्त म्हणलं तिथं उभे राहिलो, म्हणलं असंच झाले, म्हणलं चल मग निघायचं. तर काय नाही तेवढ्यात आम्ही निघलो होतो. पोलिस आले तिथे 112ला फोन केला ना, ते निघले होते. ते म्हणले थांबा जरा 2 मिनिटात तुषार वामन आले. तर मी थांबून आम्ही साईडलाच मी हात बांधूनच उभा होतो. ते आल्याला डायरेक्ट मला तो संबंध काय आहे गावात, तो आला कसं काय. तुमचं आता यावर काय म्हणणं आहे? आता त्यांनी आनंद रासकर यांचं नाव घेतलं, शरद सोनवणेंचं पण नाव घेतलं, त्यांनी फोन केले होते. काय तुम्ही सांगाल यावर? नाही आनंद भाऊनी शेवटी माझ्यासाठी फोन केलाच होता. आनंद भाऊ हा म्हणजे गावचा व्यक्ती आहे ना. माझ्यासाठी पण शेवटी आता गावचं आहे आमच्या आनंद भाऊ. मी लहानपणापासून त्यांच्या बरोबर आहे. शेवटी त्यांना वाईट वाटणारच ना मला बोललो म्हणल्यानंतर, असं नाही. आता ते जे बोलले का आमच्या गावची जास्त प्रगती झाली तुमच्या गावापेक्षा, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? आता शेवटी पिंपळवंडी आणि काळवाडी एकच आहे. आम्ही नाही म्हणू शकत काळवाडी का पिंपळवंडीची ना शेवटी काळवाडी पण, असं नाही ना. आता आनंद रासकर जे म्हणाले की तुला नाही यायचं का आमच्या गावामध्ये, ही धमकी आहे असं नाही वाटत का तुम्हाला? धमकी आता शेवटी ते बोलले म्हणून हे बोलले असतील ना. धमकी असं कसं याला विचारलं धमकी. असतं ना. उद्या संदीप भाऊ तुम्ही पण असंच म्हणणार ना. समजा तुम्ही इथं आले आणि मी म्हटलं संदीप भाऊ तुम्ही कसे काय आले आमच्या गावात, तुमचा काय संबंध आहे? तुम्ही काय म्हणणार आनंद भाऊ तुम्हालाही उद्या आमच्या गावात यायचे, ही धमकी आहे का? धमकी नाही आहे. हां मग मला तेच सांगायचं आहे का ज्यावेळेस पुढचा म्हणतो ना, कारण आता लोकशाही आहे, भाषा प्रांत कोणाला असं बंधन नाही, प्रत्येकाला मोकळीक आहे. आम्ही तालुक्यात काम करतो, या गावचे अनेक पदाधिकारी अनेक लोक शेतकरी वर्ग बी बियाण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या गावात जातात. आम्ही नाही ना एवढे संकुचित विचारायचे का तुम्ही कसे काय आमच्या गावात येता मानणार. पण ज्यावेळेस एखादा म्हणतो ना कसे काय आले, तर त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी तेवढं तर म्हणावंच लागतं ना. जशाच तसं वाग नाही. उद्या जर तो आपल्या लोकांना म्हणतोय, आपल्या ग्रामस्थांना म्हणतोय, तर म्हणणार ना आम्ही त्या भाषेत. उद्या जर खरंच पिंपळवंडीचं कोण गेलं आणि उद्या ते त्या पद्धतीने वागले, तर आम्हाला त्या पद्धतीने पण विचार करावा लागेल. हे ह्या ठिकाणी सगळे पत्रकार आलेत आणि आनंद भाऊची आमच्या एका मोठ्या भावाची भूमिका मी सगळ्यांनी ऐकून घेतली. खरं तर पत्रकार म्हणलं तर दोन्ही बाजू त्या ठिकाणी जनतेसमोर आले पाहिजे. नाही तर कोणतरी काहीतरी बोललं तेच सत्य मानून जनता घेऊन चालत असते पुढे. आणि आनंद भाऊकडून आम्ही सगळे कार्यकर्ते जे घडले ते आनंद भाऊचं कार्य आणि कर्तृत्व पाहूनच आज आम्ही या ठिकाणी गावासाठी काम करतो. आनंद भाऊबद्दल जी गोष्ट सरपंचांनी जी फिरवली, जर याच्यात जर तथ्य असेल तर ती जनता त्या बाजूने विचार करणारच आहे. पण आमचा प्रचंड भाऊवरती विश्वास आहे. भाऊ त्या ठिकाणी अहंकारात कधी कधी रागात मित्रासाठी तो कधी कधी बोलूनही जाईल, पण त्याचा तो हेतू कधीच नसतो का एखाद्याला बाबा कमी लेखणं किंवा बाबा त्याला धमकी देणं, हा त्याचा हेतू कधी नसतो. याची चुकी झाली तर स्वतःहून दुसऱ्या दिवशी माफी मागणार आमचा आनंद भाऊ. त्याच्यामुळे आनंद भाऊबद्दल सरपंचांनी जी भूमिका तुमच्यापुढं मांडली आणि ती जनता पाहते ती चुकीची आहे. राहिला प्रवीणचा विषय, प्रवीणला त्या ठिकाणी त्या भूमिकेतून ते कुठल्या रागातून बोललेत किंवा काय त्यांची मानसिकता त्यावेळेला होती त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण सरपंचांना एकच सांगा, पिंपळवंडी काळवाडी वेगळी नाही. आणि तुम्ही तुमच्या पदाच्या अहंकारापोटी जर अशा नको त्या भिंती जर पिंपळवंडीत काळवाडीत उभं करत असेल ते चुकीचं आहे. कारण नातीगोती पिंपळवंडीची एकच आहे आणि पिंपळवंडी आणि काळवाडी कधी या गावाने आणि त्या गावाने कधीच वेगळी मानली नाही. तुषार भाऊंना थोडासा राजकीय आणि सामाजिक कदाचित बोलण्याचं तारतम्य जरा कमी आहे, पण त्यांच्या वडिलांना पिंपळवंडी संपूर्ण पाठ आहे आणि शरद शेठ वामन या पिंपळवंडीला संपूर्ण पाठ आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांचं कर्तृत्व आणि त्यांचा अभिमान आम्हाला काय म्हणते त्यांना आम्ही विचारात घेऊन आम्ही समाजात काम करतो. एक सरपंच कसा असतो, काळवाडी गावाला कसं एकत्र ठेवायचं, कसं पुढं घेऊन जायचं, हा राजकारणाच्या वेळेस राजकारण असावं. पण इतर वेळी पिंपळवंडी आणि काळवाडी तेही माणसं करत नाही आणि ही माणसं करत नाही. त्याच्यामुळे उगाच तरुण पिढी पण तुमच्याकडे आहे तशी पिंपळवंडी ते भरपूर आहे. आजकालची तरुण पिढी थोडीशी तापट आहे, पण आपण एक पदाधिकारी आहे, जबाबदार माणूस आहे. एका गावाबद्दल बोलताना थोडीशी आपण पण वैचारिक दृष्टिकोनातून ते विचार लोकांपुढे मांडले पाहिजे. उगाच काही ते बोलण्यात मजा नाही. राहिला विकासाचा विषय तर तुषार भाऊ तुम्ही अजून लय लहान आहेत विकासाच्या बाबतीत. पिंपळवंडीचं आयुष्य जाईन विकास मस्त तुमचा. तुम्हाला म्हणजे नाही खरंच उंची नाही तुमच्यावर बोलण्याची,
तुम्ही छोट्याशा गावचे मोठे सरपंच आहेत हे मानणारा मी आहे. त्याच्यामुळं तुमच्याबद्दल आमची कधीच भावना चुकीची नव्हती. पण तुम्ही जर अशा वक्तव्याने जर पोरांना दमदाटी करत असेल किंवा अशी भाषा जर वापरली असेल, आनंद भाऊला बदनाम करत असेल अशा चुकीच्या पद्धतीनं, तर तुमचा त्या ठिकाणी आम्हाला अभिमान राहणार नाही. भविष्यात अशा पद्धतीने तुम्ही तुमच्यातच बदल करून घ्या. आम्ही म्हणणार नाही का बाबा भाऊची माफी मागा ना, आम्हाला अजिबात हे नाही. पण तुम्ही तुमच्या सुधारणा करा. एक छोटा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आज ह्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगतो, राहिला विषय तुम्ही जो मुद्दा घेतला आहे तो खूप गरजेचा आणि खूप मोठा मुद्दा आहे तो, त्याच्याबद्दल तुमचं 100% स्वागत. पण जर त्या मुद्दा बाजूला ठेवून तुम्ही नको त्या अहंकारातून नको त्या गोष्टी बोलून जर गावाला जर कुठंतरी आम्हाला कमी दाखवायचं काम करत असाल, ती तुमची 100% चूक आहे. त्याचा मी या ठिकाणी जर गावाला उद्देशून जर आम्हाला सगळ्या पिंपळवंडीकरांनी घेतला आहे जो विषय, तुमच्या मनात नक्की पिंपळवंडीबद्दल काय आहे ते आमच्या पिंपळवंडीकरांना हे कळाले का तुम्ही पिंपळवंडी काय डोक्यात घेऊन चाललेत ते. राहिला विषयाचा विकासाची बराबरी करायचा तर आमचं एनी टाईम चॅलेंज आहे तुम्हाला. विकासाच्या बाबतीत 100% उतरा, त्याच्यात रेस लावा. 100% उद्या जनता पाहिजे कोण काम करते आणि कोण नाही, कोण गाव कुठल्या टप्प्यात गेले ते. ठीक आहे, गावाला भरपूर पुरस्कार ऐका ना, मिळालेले आहे. हा मला सांगायचं तुमच्या गावची 100% सांगतो. ऐका ना, मला त्याच्यावरच बोलायचं. जसा एक तरुण पिंपळवंडी गावातला आज माझ्यासारखा तिथं ग्रामपंचायतमध्ये गेला आणि त्यानं म्हणा या ना माझ्या वार्डात विकास व्हायला. ज्या वेळेला जो तरुण जे बघा, मला तर बाळकडून आहे ना, राजकीय माझ्या घरात वारसा नाही कसला. मी असंच उठून फुफटून मी त्या ग्रामपंचायतमध्ये सदस्य झालो. लोक व्हिडिओ ती मला निवडून दिले त्यांनी. पण मी ना वेळा म्हणून तिथं मुरमच आहेत अजून रस्त्यांना माझ्या, अजिबात खड्डे म्हणजे नुसतं खड्डेच आहेत. हे लोक पाहतात ना सत्य काय ते. बघा, ज्यावेळेला छोटंसं गाव असताना विकास करायला अवघड नाही. ह्या 12 वाड्या 13 गावे, काळवाडीचा, भटकळवाडीचा, चाळकवाडी या सगळ्या वाड्या आहेत ना जवळच्या. म्हणजे या पिंपळवंडीचं वटवृक्ष असेल तर या 100% फायदे आहेत. आणि आत्तापर्यंत पिंपळवंडीने काय शेजारच्या गावांचा विचार केलेला आहे? कधी वाद नाही घालत बसले. रस्ता काय म्हणले तिकडून चालू करा, कधी म्हणले नाही पिंपळवंडी आली का इकडूनच चालू करा. आम्ही वेगळं कधी काळवाडीला पाहिलं नाही. विकासाच्या मुद्द्यावर बोललेत ना तर विकास आम्ही तुम्हाला दाखवायला कधीही तयार आहे. तुम्ही पुरस्काराला आम्ही पुरस्कारच मिळवणार. आणि आज तुम्हाला आहे ना, खरं तर बरं झालं तुम्ही बोललेत विकासावर. आमच्यासारखा तरुण तुम्हाला आज चॅलेंज देणार आहे का आम्ही आमच्या गावात माझ्या वार्डात विकास पाहायला काय आहे ते मग कळेल ना तुम्हाला. तुमची शिव आमची शिव आहे ना, एकत्र आहे ना माझा वार्ड आणि तुमची शिव. तुम्ही या तुमचं चॅलेंज स्वीकारलं आम्ही. पण गावाला कुठंतरी कमी लेखायचं काम तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही त्या गावचे सरपंच आहेत. काय सरपंच आहे म्हणजे तुम्ही काही बोलून उगाच गावावरती बोलण्याचं इतकेपर्यंत तुम्ही मोठे नाही. पिंपळवंडी गावची अस्मिता 100% आम्ही जपतो, आम्हाला जपायची. आणि आमच्या अस्मितेवर जर कोण जर चुकीच्या पद्धतीने बोलत असेल ते आम्हाला मान्य नाही. आम्ही कधी काळवाडीला वेगळं मानत नाही. ती काळवाडीची सगळी जनता रोज पिंपळवंडी गावात आहे ना, काळवाडीची पिंपळवंडी ते. त्याच्यामुळे एकमेकाबरोबर गुन्हेगावांनी आजपर्यंत राहिलेत, भविष्यात पण राहतील. पण अशा अहंकारामुळं चुकीचे वक्तव्य करून 2 गावांना वेगळ्या भिंती तयार करू नका, ही त्यांना खरं तर आज विनंती.